नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 7वीमध्ये इतिहास विषयामध्ये आपला पहिला पाठ जो आहे इतिहासाची साधने, आपण त्याच्याविषयी माहिती मिळूया. सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की इतिहास म्हणजे काय. तर आपल्याकडे त्याची संपूर्ण स्पष्ट व्याख्या आहे की भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पद्धतीशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत नामदेव, आणखी त्याच्या मागे जर आपण गेलो तर रामायणा, महाभारता, हे सर्व आपला एक इतिहास आहे, आपला एक प्राचीन इतिहास आहे. आपण ती व्याख्या जी आहे ती पुन्हा आपण एकदा रिव्हिजन करू. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतीशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आपण एक एक शब्दाच्या फोड करू त्याच्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळामध्ये घडलेली जी पण घटना भूतकाळात घडलेली असेल त्या घटनाची कालक्रमानुसार, नियमाप्रमाणे, कालक्रमानुसार, क्रमिक पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने, म्हणजे त्याच्यात ज्या काही खामी असतील, त्रुटी असतील त्याची व्यवस्थित विवेचना करून आणि पद्धतीशीर दिलेली माहिती म्हणजे क्रमिक रचलेली माहिती, नियमानुसार रचलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. आपण इतिहास याची आपण संधिफोड जर केली तर इति अधिक ह अधिक आस असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा अर्थ असा होतो की इतिहास म्हणजे असे घडले, हा त्याचा अर्थ आहे. तर ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. इतिहास म्हणजे काय, जे आपल्याला नेहमी उपयोगी येईल. त्यानंतर आपण पुढे शिकणार आहोत. सर्वात महत्त्वाचं जे आपले नाव आहे पाठाचं, इतिहासाची साधने, त्याच्याविषयी आपण माहिती मिळूया. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहास साधने असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जे 4 शब्द जे दिले आहेत अगोदरचे ते महत्त्वाचे, 4 घटक महत्त्वाचे. तर कोणकोणते, तर व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या 4चा जो समन्वय आहे तो समन्वय म्हणजेच इतिहासाची साधने होय. पहिला शब्द आहे व्यक्ती. इतिहासामध्ये व्यक्ती असणे गरजेचे आहे. नंतर तो समाज, नंतर तो व्यक्ती आणि तो समाज, ती प्रक्रिया कुठे घडवत आहे म्हणजे ते स्थळ आणि तो काळ. अनेक काळ, त्याचे काळाविषयी माहिती पुढे येणार जे आपल्या विद्यार्थी मित्रांनो. तर व्याख्या आपण जी आहे ती पुन्हा आपण त्याचं रिव्हिजन करूया की व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. विश्वसनीय पुरावा म्हणजे आपल्याकडे काही ना काही लिखित पुरावा, मौखिक पुरावा, भौतिक पुरावा असणे गरजेचे आहे. तर या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. मग ती साधने कोणकोणती आहेत तर ती दिलेली आहे की भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे त्याचे एकूण 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्याची माहिती आपण पुढे मिळवणारच आहोत. आपले एक शब्द दिलेला या ठिकाणी की विश्वसनीय पुरावा. असा पुरावा की जो विश्वसनीय असेल, ज्याचा काही ना काही आधार असेल, ज्याच्यावर कोणी ना कोणी विश्वास ठेवलेला असेल. तसे एकूण 3 प्रकारची साधने आहेत. पहिलं साधन आहे भौतिक साधने, नंतर लिखित साधने आणि नंतर आहेत मौखिक साधने. तर आपण त्याच्याविषयी पुढे माहिती मिळवूया पुढच्या स्लाईडमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला दिलेलं आहे की ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांच्या तार्किकाने व चिकित्सकपणे विचार करणे आवश्यक असते. जी आपण 3 साधने बघणार आहोत तर ती प्रत्येक साधने तपासणे गरजेचे आहे. त्याच्या कालखंड तपासणे गरजेचे आहे, ते तारतम्यता तपासणे गरजेचे आहे, जेणेकरून तो एक विश्वसनीय पुरावा बनेल. म्हणजे हे एक इतिहासाचा एक मूलभूत आधार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण 3 साधने बघितले त्यातील पहिलं साधन जे आहे ते आहे भौतिक साधने. मग भौतिक साधने कोणकोणती आहे त्यांची आपण नावे बघू. तर पहिलं साधन आहे किल्ले. शिवाजी महाराजांनी बनवलेले, राजस्थानमध्ये महाराणा प्रताप, अनेक राजराजवाड्यांनी बनवलेले किल्ले, अजून स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणे आणि ताम्रपट हे सर्व भौतिक साधने आहेत. भौतिक साधने म्हणजे काय की ज्यांना आपण बघू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना आपण अनुभव करू शकतो, अशी साधने म्हणजे भौतिक साधने. पुन्हा एकदा आपण बघूया कोणकोणती आहेत. तर किल्ले आहेत, स्मारके आहेत, इमारती आहेत, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट हे भौतिक साधने आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आहे आपल्याला की भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते.
भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे स्थान जे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किल्ल्यांचेही काही प्रकार आहेत, जसे की गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट. आपण जर याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित माहिती बघितली तर गिरिदुर्ग म्हणजे काय की असा दुर्ग की जो एखाद्या डोंगरावर बनवलेला असेल, असा किल्ला की जो डोंगरावर बनवलेला असेल, पर्वतावर बनवलेला असेल. वनदुर्ग म्हणजे काय की असा किल्ला की जो एखाद्या जंगलामध्ये असेल, वन विस्तारामध्ये असेल. त्यानंतर जलदुर्ग समुद्रामध्ये असेल, एखाद्या बेटवर बनवलेला असेल, एखाद्या नदीकाठी मोठा किल्ला बनवलेला असेल तर तो जलदुर्ग. आणि भुईकोट म्हणजे काय की एखाद्या सपाट जमिनीवर एखादा किल्ला जर बनवलेला असेल तर तो भुईकोट झाला. तर हे भौतिक साधनामध्ये किल्ल्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे आणि आपण त्याचे 4 प्रकार बघितले. कोणकोणते 4 प्रकार पुन्हा आपण रिव्हिजन करूया. ते आहेत गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही स्मारके दिलेली आहेत या ठिकाणी. ही स्मारके आहेत. स्मारकेमध्ये या ठिकाणी विरगड आहे, या प्रकारच्या मुस्लिम साहित्यांनी, मुस्लिम शासकांनी बनवलेले त्यांचे ताजमहल, मकबरे वगैरे आहेत, समाधी आहे. इमारतीमध्ये राजे रजवाड्यांची घरं आहेत आणि सामान्य जनतेची घरे आहेत. असे रजवाडे, असे राज किल्ले किंवा अशी मोठी मोठी घरे आपल्याला राजस्थानसारख्या राज्यामध्ये की जो एकदम समृद्ध आहे तिथे आपल्याला पाहावयास मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की यात आपल्याला त्या कालखंडाचा बोध प्राप्त होतो, वास्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांची राहणीमान इत्यादी विषयीची आपल्याला माहिती प्राप्त होते. आज जर आपल्याला एखादी मोठी बिल्डिंग बनवायची असेल तर आधुनिक मशिनरी असते. त्या ठिकाणी खूप शिकलेले इंजिनियर येतात, आर्किटेक्ट इंजिनियर येतात आणि ते मोठी बिल्डिंग बनवतात. परंतु त्या काळामध्ये अशी कोणती सुविधा नव्हती, अशी कोणती आधुनिक साधने नव्हती. तरीसुद्धा आपल्या पूर्वजांनी, इतिहासकारांनी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर अशी स्मारके बनवून ठेवलेली आहेत, किल्ले बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला समजू शकते की त्यांची प्रगती, त्यांची जी वास्तुकलेची प्रगती असेल ती किती मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली असेल, त्यांची आर्थिक स्थिती किती चांगल्या प्रकारची असेल, त्यांच्यामध्ये दर्जा जो आहे कलेचा तो किती भरलेला असेल, कुठून त्यामध्ये भरलेला असेल. त्याशिवाय त्यांची बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान याची पण आपल्याला त्याविषयीची माहिती प्राप्त होते. उदाहरण आपण देऊ शकतो की आपला जो भारतामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये आग्रा शहरामध्ये जो ताजमहल जो आहे, तो ताजमहल आपण बघतो की भारताची जगाची अजायब आहे. आपण ज्याला 7 वंडर्स म्हणतो त्यातले समाज किती सुंदर आहे, किती मनमोहक आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजू शकते की त्यांच्या दर्जा काय असेल कलेच्या, बांधकाम शैली किती चांगली असेल, लोकांचे राहणीमान कसे असेल, ही संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या त्या इतिहासावरून प्राप्त होते, त्या साधनांवरून प्राप्त होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही माहिती मिळवून घेऊया, काही जाणून घेऊया की प्राचीन काळापासून कवडी, दमडी, घेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. या नाणीवरून काही म्हणी आणि वाक्प्रचार पण प्रचलित आहे. जसे की 1 फुटकी कवडी पण देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पै पै चा हिशोब ठेवणे, 16 आणे सच, हे काही वाक्प्रचार आहे, काही म्हणी की जे फेमस झालेले आहे. कशावर फेमस झालेले की प्राचीन काळामध्ये असे काही वस्तू आपण वापरायचो जे नाणी स्वरूपामध्ये होते. काय काय होते तर कवडी, दमडी, घेला, पै, पैसा, आणा, रुपया हे नाणी प्रचलित होते. आपण 1-2चे अर्थ बघूया की कवडी फुटकी, 1 फुटकी कवडी पण देणार नाही म्हणजे काय की म्हणजे मी तुला 1 रुपया पण देणार नाही, तुला 1 पैसा पण देणार, त्याचा अर्थ असा होतो. 16 आणे सच म्हणजे 100% गोष्ट खरी आहे तुझी. जर आपण काही पटवून देतो तर आपण म्हणतो ना की 100 माझी गोष्ट 100% खरी आहे, तर आपण अगोदर काय म्हण झाली प्रसिद्ध की 16 आणे सच म्हणजे 100% माझी गोष्ट खरी आहे असा तो विश्वास ठेव. तर ही माहिती होती. त्यानंतर आपल्याला विविध राजकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राजकर्ते कोण होते, त्यांचा काळ कोणता होता, त्यांचा राजकारभार कसा होता, धार्मिक संकल्पना काय होती, व्यक्तिगत तपशील इत्यादीची माहिती मिळते. तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची पण आपल्याला माहिती प्राप्त होत असते. उदाहरणार्थ हैदर अलीचे नाणे, पेशवेकालीन नाणे, शिवकालीन नाणे हे अलग अलग धातूंनी बनवलेले. जसं कोणी चांदीने बनवायचे, कोणी सोन्याने बनवायचे, कोणी तांब्याचे बनवायचे. प्राचीन काळामध्ये ही नाणी प्रसिद्ध होती आणि याचा उपयोग ते लोक देवाणघेवाणसाठी करत होते. तर त्या नाण्यांवरून ते राजकर्ते कसे होते, कोण होते, त्यांचा आर्थिक व्यवहार काय होता याची माहिती आपल्याला प्राप्त होत होती. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिलालेख. तुम्ही शब्द ऐकले असेल, शिला म्हणजे दगड
लेख म्हणजे तेव्हा काही कोरलेलं असेल, काही लिहिलेलं असेल, असा तो शिलालेख. तर व्याख्या दिलेली स्पष्टपणे, शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख म्हणजे शिलालेख. उदाहरणार्थ तंजावूर येथे बृहदेश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाच्या महत्त्वाच्या आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी आपल्याला समजायला मदतरूप होत असतात. शिलालेख एखादा दगड असेल किंवा एखादी भिंत असेल, त्यावर काही माहिती लिहिलेली असेल. कशी माहिती लिहिलेली असेल की कोणी काही माहिती दिली असेल, राज्याविषयीची माहिती, राणीविषयीची माहिती, त्यांच्या राजपुत्राविषयीची माहिती, अशी माहिती जर पुढे कोरलेली असेल तर ती शिलालेख म्हटली जाते. तर कोणकोणत्या राजांनी हे काम केलेलं आहे आपल्या भूतकाळामध्ये? तर चालुक्य वंश, राष्ट्रकूट वंश, चोळ वंश, यादव वंश या राज्यांनी अनेक ठिकाणी अनेक शिलालेख बनवलेले आहेत. त्यातून आपल्याला कोणकोणती माहिती मिळते? तर त्या शिलालेखातून आपल्याला भाषा, कोणती भाषा वापरायची, मागधी वापरायचे, प्राकृत वापरायचे का संस्कृत वापरायचे, त्याची माहिती प्राप्त होते. लिपी कोणत्या प्रकारची होती, समाज जीवन कसं होतं, ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या शिलालेखातून प्राप्त होत असते. व्याख्या संबंधी विद्यार्थी मित्रांनो, शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. त्यानंतर आपल्या समोर आहे ताम्रपट. तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेखांना ताम्रपट म्हणतात. तांब्याचं काही एखादा पत्र असेल, त्यावर जर काही माहिती कोरलेली असेल तर ते ताम्रपट झालं. मग त्यावर काय काय असायचं ताम्रपटावर? तर ताम्रपटावर राजाज्ञा, राजाने दिलेली आज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. राजाज्ञा म्हणजे राजाने काही आज्ञा दिली असेल तर ती माहिती. निवाडे म्हणजे जर त्या ठिकाणी काही समस्या उद्भवली असेल राजा दरबारामध्ये आणि त्यांनी जर काही उत्तर दिलं असेल तर ते निवाडी स्वरूपामध्ये ताम्रपटावर कोरलं जायचं. तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेखांना ताम्रपट असे म्हणतात. जसं शिलालेख होतं त्याचप्रमाणे ताम्रपट पण एक प्रकारचं महत्त्वाचं भौतिक साधन आहे. आता आपल्याला काही माहिती मिळूया आपण. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरा, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, ज्याला आपण मिनार आपण म्हणू शकतो, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कला कुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य हे सर्व भौतिक साधने आहेत. आपण अगोदर माहिती मिळवली की ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना आपण प्रत्यक्ष बघू शकतो, अशी सर्व साधने जी होती इतिहासाची ती भौतिक साधने आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व. त्यानंतर आपल्या समोर आहेत लिखित साधने कोणकोणती आहेत. ही आतापर्यंत आपण माहिती मिळवली भौतिक साधनांची. आता आपण माहिती मिळवणार लिखित साधनांची. लिहिलेली साधने, लिखित साधने शब्दाप्रमाणे लिहिलेली साधने असतील. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, स्पर्शियन, मोडी इत्यादी लिपींची वर्णे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची आपल्याला माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. ज्याच्याद्वारे आपल्याला संपूर्ण माहिती मिळते. कोणकोणती माहिती मिळते? तर लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ याची जर माहिती आपल्याला मिळत असेल तर ती संपूर्ण माहिती कशी, त्याला काय म्हणणार आपण? लिखित साधने, लिहिलेली साधने. तर ती कोणकोणत्या भाषेमध्ये असायची? या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी की ती अरेबियन, स्पर्शियन, मोडी आपल्या भारतामध्ये पण बनायची, तर ती संस्कृत, प्राकृत, पाली, मागधी इत्यादी भाषेमध्ये असायची. ही झाली लिखित साधने. त्यानंतर मग ती साधने कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया. ती साधने आहेत राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. जे पण रजवाडे जे होते ते जे काम करायचे ते लिहून ठेवायचे, तर ते लिखित साधन झालं. वंशावळी, शकावली. वंशावळी म्हणजे काय? राजा, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याच्या मुलाचे मुलं, तर ही वंशावळी झाली. शकावली म्हणजे सण संवत वगैरे. पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्र, ग्रंथचरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी आणि तवारी हे सर्व काय? लिखित साधने आहेत. जशी आपण भौतिक साधने बघितली तशी लिखित साधने आहेत. पुन्हा आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया लिखित साधनांची. कोणकोणती आहेत? तर राजदरबारातील कागदपत्रे, वंशावली, शकावली, पत्रव्यवहार,
खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्र, ग्रंथचरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने आणि बकरी तसेच तवारे. ही सर्व झाली लिखित साधने. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे मौखिक साधनांचा. अगोदर आपण बघितले भौतिक साधने, नंतर आपण बघितले लिखित साधने, आता आहे मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय? भौतिक म्हणजे काय आपण बघितलं होतं की जे आपण स्पर्श करू शकत होतो, बघू शकत होतो. लिखित म्हणजे काय? की जे लिहिलेले असायचे. आता मौखिक म्हणजे काय? तर लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होऊन राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. यातून आपल्याला माहिती आहे लोकगीते आपण म्हणतो आपल्या वारली भाषेमध्ये, आपल्या कोकणी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये अनेक लोकगीते आपण गातो. तर ते झालं मौखिक साधन झाले. शिवाजी महाराजांचे पोवाडे आपण ऐकले असतील तर ते मौखिक साधन आहे. त्यामध्ये कोणकोणती साधने आहेत? जसे की लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. हे सर्व साधने जे आहेत ते मौखिक साधने. आपण व्याख्या पुन्हा रिव्हिजन करूया की लोक परंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होऊन राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. कोणकोणती साधने आहेत विद्यार्थी मित्रांनो? ते आहेत लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. आता याच्यानंतर आपण जी माहिती मिळवली, जे आपण शिकलो आहोत त्याच्याविषयीचे हे काही होमवर्क आहे तुमच्यासमोर. तर हे होमवर्कमध्ये एकूण 5 MCQ दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुम्हाला होमवर्कमध्ये घरून करून आणायचे. तुम्ही त्याला व्यवस्थित बघा. आपण जे शिकलो आहोत साधने, प्रथम साधन जे होते ते भौतिक साधने, नंतर मौखिक साधने, लिखित साधने. तर त्याच्या आधारे हे एकूण 5 MCQ आहेत. तर आपण पहिला प्रश्न आपण बघू की इतिहासाची एकूण खाली जागा साधने आहेत. ऑप्शनमध्ये दिलेले आहे की 1, 2, 3 आणि 4. उत्तर जे असेल ते तुम्ही होमवर्कमध्ये लिहून आणायचे. बरोबर.